हॅलो फ्रेंड्स, तर आज आहे संडे आणि आज काहीतरी संडे स्पेशल काहीतरी बनवूयात म्हणून मी हा व्लॉग आज सुरू केला आहे. तर आज मी बनवते पत्ता गोबीचे मंचुरियन्स आणि पिचे मंचुरियन बनवणार आहोत. पण त्यासोबत मी एक्सायटेड आहे कारण मी एक प्रोडक्ट मागवलं आहे आणि ते प्रोडक्ट मला हेल्प करणार आहे. ही रेसिपीमधलं जे काही माझा मेन पार्ट आहे पत्ता गोबी किसण्याचा ते इझी करणार आहे. सो फ्रेंड्स, मी जे प्रोडक्ट तुम्हाला बोलले होते ते हे आहे चॉपर. दाखवते आणि हे मला ओनली 150ला बसलं आहे. ह्याच्यामध्ये एक हा छोटा चॉपर प्लस हा मोठा चॉपर, हे दोन असे कॉम्बो पॅक ओनली 150-160ला बसले. आणि हे मी यूज केलं आहे, अतिशय कम्फर्टेबल आहे आणि खूप फाईनली चॉप होतं. सो यू कॅन गो फॉर इट. आणखीन ह्याच्यामध्ये मी ट्राय केलं, ह्याच्यामध्ये कोबी तर बारीक होत नाही आहे. हे मोठं आहे, हे आपण ट्राय करून पाहूयात. ह्याच्यामध्ये खूप सारे ब्लेड्स आहेत आतमध्ये. छोटा आहे त्याच्यामध्ये ओनली 2 ब्लेड आहेत आणि ह्याच्यामध्ये हे 5 ब्लेड आहेत. तो हे इझिली चॉप होऊन जाईल पत्तागोबी असं मला वाटतंय. हे लक्षात ठेवा की जेव्हा आपण पत्तागोबी ब्लेंडरमध्ये टाकतो ना तेव्हा आपल्याला हे ह्याच्यामध्ये ब्लेंडरमधला हा जो कटर आहे ना तो ऑलरेडी लावून घ्यायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला हे कॅबेजचं पान ह्याच्यामध्ये इन्सर्ट करायचं आहे. हे चॉपर खूप सही काम करते आणि तुम्हाला जर हवं असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, जाऊन चेक करा आणि ऑर्डर करा. याच्यामध्ये 2 कॉम्बो पॅक आहेत, एक छोटा एक मोठा. छोटा आपल्याला डेली यूजसाठी लागतो, कांदा, टोमॅटो, काकडी, कोशिंबीर चिरण्यासाठी, आणि मोठा हा कोबीचे पराठे, आलू पराठे अशा गोष्टींसाठी एकदम फाईनली चॉपरमधून आपल्याला एका बाउलमध्ये बारीक चिरलेला कोबी काढून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि मैदा टाकून घ्यायचा आहे. मैदा हा मी चाळून घेतला आहे त्यामुळे डिरेक्टली टाकते. आणि मैद्यानंतर थोडंसं कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे आणि त्याला कुरकुरीतपणा यावा यासाठी कॉर्नफ्लॉवर आपण यूज करणार आहे. सो ते जास्त प्रमाणात नाही टाकायचं, नाहीतर आपले जे मंचुरी बॉल्स आहेत ते खूप टणक बनतील, कडक असे. आणखीन ते सगळं मिक्स केल्यानंतर 3च गोष्टी मिक्स करायच्या आहेत. ते मिक्स केल्यानंतर आपल्याला असा साईजसर असा गोळा मळून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याचे छोटे छोटे असे बॉल्स बनतील. हे मिश्रण तयार झाल्यानंतर मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं आणि जोवर तेल गरम होते तोवर हे असे छोटे छोटे बॉल्स बनवून घेतले. आणखीन हे बॉल्स आपल्याला आता डीप फ्राय करून घ्यायचे आहेत आणि असे छान ब्राऊन कलर येऊपर्यंत आपल्याला हे डीप फ्राय करून घ्यायचे आहेत. खूप डार्क ब्राऊनही करायचं नाही आहे. मी तर सर्व तयारी करून घेतलेली आहे. मंचुरियनचे जे बॉल्स आहेत ते डीप फ्राय करून घेतलेले आहेत आणि तर मी ग्रेव्हीसाठी प्रिपरेशन करून घेतलेलं आहे. आलं, लसूण आणि मिरची याची आपल्याला पेस्ट बनवायची आहे. आणि उभा बारीक चिरलेला पत्तागोबी हा आपल्याला गार्निशसाठी वापरायचा आहे. आणि उभा बारीक चिरलेला गाजर, शिमला मिर्च आणि कांदा हा आपल्याला ग्रेव्हीसाठी बनवायचा आहे. तर आपण पहिला ह्याचं मिश्रण तयार करून घेऊया, पेस्ट बनवून घेऊयात. आणि आपल्याला लागणार आहे टोमॅटो सॉस, प्लस आपल्याला लागणार आहे डार्क सोया सॉस आणि चिली सॉस पण लागतो, बट तो ऑप्शनल आहे. जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही वापरू शकता, नाहीतर आपलं चिली सॉसचं काम ह्या मिरच्या करून जाते. सो आपण जे आपल्याकडे सामान अवेलेबल आहे त्याच्यामध्येच आपण खूप टेस्टी डिश बनवायचा प्रयत्न करूयात. ज्या सर्व भाज्या आपण उभ्या चॉप करून घेतल्या होत्या त्या मी एकत्रित तेलात टाकलेत. पहिला कांदा आणि मग दुसरी भाजी, मग तिसरी भाजी असं नाही टाकलं, एकदम सगळं सोबत टाकलेलं आहे. प्लस जे मी मगाशी बोलले होते आपल्याला हिरवी मिरची, आलं लसणाचं वाटण बनवायचं आहे, ते देखील मी ते बनवून घेतलं आहे. आणि आपण आता हे हिरवं वाटण ह्या ग्रेव्हीमध्ये टाकायचं आहे. तर सर्व भाज्या थोडंफार शिजल्यानंतर आपण पेस्ट टाकून घेतली आलं लसूण मिरचीची. त्यानंतर हा काळा कलरचा जो दिसतो हा डार्क सोया सॉस आहे आणि रेड आहे ते टोमॅटो सॉस आहे, तो घालून आपल्याला हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट म्हणजे हे आहे कॉर्नफ्लॉवरचं पाणी. आणि हेच मेन ग्रेव्हीसाठी यूजफुल असतं आणि नेसेसरी आहे. त्याच्यामध्ये मी कॉर्नफ्लॉवर टाकलं आहे आणि त्याच्यामध्ये पाणी घालून हा पाण्याचा असा घोळ बनवला आहे. आणि हे जेव्हा आपण ह्याच्यामध्ये घालतो तेव्हा असं आवाज पण येतो, प्लस असं फाटल्यासारखं होतं, पण हे फाटत नाही. ह्याच्यामध्ये घाबरून जायचं काही कारण नाही आहे. हे असं मिक्स करून घ्यायचं. आणि हे मिक्स झाल्यानंतर आपल्याला जर वाटलं की टोमॅटो सॉस थोडा कमी पडला आहे किंवा
कलर फारसा आला नाही आहे तर तुम्ही टोमॅटो सॉस आणखीन ॲड करू शकता. बट ओके. तर मंचुरी बॉल आपण जेव्हा ह्याच्यामध्ये घालतो तेव्हा ती ग्रेव्ही सगळ्या बॉल्सना लागेल असं आपल्याला एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे. देन आपली मंचुरी रेडी आहे. मी तुम्हाला सर्व करून दाखवते.